नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपल्या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी, विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी करमाळा तालुक्याच्या एक रणरागिणी रश्मीताई बागल कोलते पाटील या आपल्या या स्टुडिओमध्ये आलेत। ताई, आपल्या स्टुडिओमध्ये प्रथम तर स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न आपल्याला असेल की आपलं शिक्षण नेमकं कुठं आणि कसं झालं? मी स्टार महाराष्ट्र न्यूजचं पहिल्यांदा आभार मानते आणि ही संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आपले आभारी आहे। माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण सोलापूरमध्ये झालं। सेवा सदनची मी विद्यार्थिनी आहे। त्यानंतर कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयामध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालं करमाळ्यामध्ये। 11वी लातूर, 12वी पुन्हा करमाळा। फर्स्ट इयर माझं आर्ट्समध्ये झालं माझं ग्रॅज्युएशन। फर्स्ट इयर माझं झालं बारामतीच्या BP कॉलेजमध्ये। सेकंड इयर थर्ड इयर झालं SP कॉलेजमध्ये। MA मी केलं पुणे युनिव्हर्सिटीमधून, इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज इन इंग्लिशमधून, आणि आत्ता मी PhD पुणे युनिव्हर्सिटीतून करते। माझा पुढचा प्रश्न आपल्याला असेल की आपले वडील आमदार स्वर्गीय दिगंबरजी बागल हे आमदार असताना तुम्ही लहान असाल त्यावेळेस गर्दी व्हायची, लोक प्रश्न घेऊन यायचे, ते प्रश्न सोडवायचे। त्यावेळेस तुम्ही लहान असताना ते नक्की काय पाहून तुम्हाला वाटायचं, कसं वाटायचं की आपले वडील एवढे मोठे आहेत, लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, लोकांना अडचणीला मदत करतायत, काय वाटायचं आपल्याला नेमकं? लहान असताना म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील सरपंच होते। त्याच्यानंतर ते सभापती झाले, आमदार झाले, मंत्री झाले। घरामध्ये वातावरण, राजकारण कधी फार घरापर्यंत येत नसायचं। घर हे नेहमी घरासारखंच होतं। फरक फक्त एवढा होता की घराला वडील उशिरा येत असल्यामुळे 2 दरवाजे होते, जेणेकरून बाहेर कोणाला दरवाजा उघडायला जावं लागू नये। तर रात्री 2 वाजता सुद्धा कुठल्याही तालुक्यातल्या व्यक्तीला तो दरवाजा वाजवून स्वतःची अडचण वडिलांना सांगण्याची मुभा होती। तेव्हा लँडलाईन होते आणि कधी अडचणीच्या काळामध्ये मला आठवतं तसं वारंवार तो लँडलाईन वाजायचा आणि वडील उशिरा जरी आलेले असले तरी तो फोन उचलून ती अडचण स्वतः अटेंड करायची, बोलायचे। विशेषतः घरामध्ये महिलाच यायच्या, ऑफिस तर घराच्या पुढच्या हॉलमध्ये असायचं, त्यामुळं तो संपर्क फार यायचा नाही। पण एक जाणवायचं की कुठलीही महिला खूप सहजपणे आपल्या वडिलांना अडचण सांगू शकते आणि तेही त्यांना त्यांच्याकडे राजकारणी म्हणून कधी बघितलंच गेलं नाही। आमच्याकडून सुद्धा एक घरातली व्यक्ती कशी असते त्या पद्धतीने ह्या सगळ्या अडचणी ते मांडत असायचे। खास करून 97 साली त्यांचं अँजिओप्लास्टी झाली आणि त्यावेळेला खरं म्हणजे वडिलांवरती लोकांनी केलेलं प्रेम पाहिलं। आम्हा घरातल्या लोकांपेक्षा तालुक्यातली लोक किती बेचैन झाली होती। कोणी सकाळची भाकरी बांधून त्यांना भेटायला मुंबईला JJ हॉस्पिटलमध्ये जात होतं, भेटायला नाही दिलं तरी खाली थांबून राहत होतं आणि हे सगळं बघून कळत होतं की ते या सगळ्यांसाठी किती धडपडले असतील की हे नातं तयार झाले। अगदी त्यांनी कामाचीच पावती असेल ती, मुंबईपर्यंत भाकरी बांधून जायचं, त्यांना भेटायचं, आपला माणूस आपल्याला समोर दिसला पाहिजे, त्या माणसाने अडचणीच्या काळामध्ये आपल्याला मदत केली। आमदार साहेब, तुमचे वडील आमदार असताना तर कोणत्या असे शेतकऱ्यांचे किंवा नागरिकांचे त्यांनी महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले? करमाळा तालुका हा तसं बघायला गेलं तर उजनीच्या काठावरचा तालुका, उजनी बॅकवॉटर्स तिथं आहे। माझ्या तालुक्यातली जवळपास 32 गावं ही उजनीमध्ये गेली, विस्थापित झाली। असं असतानाही वडिलांच्या काळाच्या आधीपर्यंत जवळपास 60 ते 65% तालुका हा दुष्काळी होता। मांगी तलाव, कोळगावचं धरण या त्यांच्या आमदारकीच्या आधीच्या साधारणपणे मंजूर झालेल्या गोष्टी जरी असल्या, योजना जरी असल्या, तरी मेजॉरिटी तालुका हा आणखी दुष्काळग्रस्त होता। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आदरणीय स्वर्गीय दिगंबरजी बागल नावाच्या काळात झाला, पहिला दहीगाव योजनेचा झाला। दहीगाव ही करमाळ्याची वरदायिनी, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठा भाग पूर्व भागाचा आज ओलिताखाली आलेला आहे। या क्षणी कुकडीचं पाणी, कुकडीचा प्रोजेक्ट हा करमाळा तालुक्यामध्ये कुकडीच्या पाण्याचा टेल येतो आणि टेल टू हेड पाणी देणं हा एक नियम आहे पाणी देत असताना, पण तो प्रत्यक्षात अंमलात आणला जात नव्हता। माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये स्वतः
रात्रीची गस्त घालून पाणीमध्ये फोडलं जायचं. अर्थातच शेतकऱ्याला ती एक शाश्वती नव्हती की पुन्हा मला माझ्यापर्यंत पाणी येईल का, त्याच्यामुळे दार फोडून पाणी घेतलं जायचं मधल्या तालुक्यांमधून. तर ते गस्त घालून त्याने ते पाणी तिथपर्यंत आणलं. मांगी तलाव भरणं असेल. आज रेटेवाडी नावाची एक योजना नव्यानं माझ्या वडिलांच्या काळामध्ये तिची आयडिया ठेवली गेली. दुर्दैवानं आतापर्यंत योजना पूर्ण नाही झालेली, परंतु करमाळा तालुका पूर्णपणे 90% ओलिताखाली यावा यासाठीचं त्यावेळेस त्यांचं विजन या योजनेमधून दिसतं. याशिवाय चढ काढणं ज्याला म्हणतो, ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी डोंगर असतो, तो चढ असतो, चढावा लागतो, उतरावा लागतो आणि खूप कठीण जातं, खास करून ऊसाच्या भागामध्ये. चढ काढण्याचं खूप मोठं काम आणि महाराष्ट्रातलं पहिल्यांदाच हे काम माझ्या वडिलांच्या काळात झालं. याशिवाय उजनीचे पाणी परवाने देणं ही खूप क्लिष्ट प्रोसेस असायची. त्यांच्या काळामध्ये ही प्रोसेस त्यांनी एका ठिकाणी बसून अंडरवन स्वतः करून गेली. सांगायचं म्हटलं तर हा इंटरव्ह्यू संपेल पण त्यांची कामं संपणार नाही. फार मोठी कामं. एवढी कामं करत असताना खूप फिरले, लोकांसाठी केलं. दिगंबर मामा अचानक सोडून तुम्हाला गेले. त्याच्यातून त्या धक्क्यातून तुम्ही कसं सावरलात, कसं स्वतःला कुटुंबाला एकमेकाला आधार दिला? हा मला असं वाटतं की काही महिला किंवा मुली जर हा प्रश्न ऐकत असतील तर त्या निश्चितपणे माझ्या उत्तराला दुजोरा देतील. आपल्या वडिलांचं आपल्या आयुष्यातून जाणं हे पचवणं, स्वीकारणं ही गोष्ट नसते. आयुष्यभरासाठी ती एक कमतरता तिथे कायमची राहते, जी माझ्या आयुष्यात आजही आहे आणि कायम राहील. पण एक विषय होता असा की त्यांनी खूप माणसं गमावली होती. त्यांची खरं म्हणजे इच्छा नव्हती मी किंवा माझं धाकटे बंधू दिग्विजय यांनी राजकारणात यावे. पण ग्रामीण भागाच्या राजकारणाचा एक ढाचा असतो आमच्या. शक्यतो घरातलं कोणीतरी पुढं आलं तरच स्वीकारलं जातं आणि मग त्यावेळी ती जी मागणी आली, तो जो आक्रोश आला, त्याच्यामधून ते जे जाणवलं की त्यांचं जाणं हे फक्त आमच्यापुरतं सीमित नव्हतं, तर त्यांच्यावरती अवलंबून असणारी कित्येक लोक तेव्हाही होती, आजही आहेत, की ती पोकळी त्यांच्या आयुष्यामध्ये कायम होती. वडिलांचा राजकीय वारसा सामाजिक बांधिलकीतून पुढे न्यावा यासाठी तुम्हाला कोणी प्रवृत्त केली की तुम्ही आता यामध्ये आलंच पाहिजे, राजकारणामध्ये आलं पाहिजे, असं कोणी तुम्हाला प्रवृत्त केलं? काय? जसं मी मगाशी आपल्याला म्हटलं की ज्यांनी वडिलांचं राजकारण सुरू होत असताना त्यांना मदत केली, बरेचसे सहकारी, कारण राजकीय भूमी आदरणीय स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामांना कुठलीच नव्हती. माझे आजोबा वारकरी होते, एक साधे शेतकरी होते आणि एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंब, मांगी गावातलं असं माझं कुटुंब. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एक लोकांच्या उपयोगी पडण्याची आवड, जिथं अन्याय होईल तिथं शांत न बसणं, पारधी समाज असेल, मागासलेला समाज असेल, ह्यांच्याबद्दल मूळचीच कळवळ ही त्यांच्यामध्ये इतकी प्रचंड होती की त्या ओघानं ते या प्रवाहात आले आणि या प्रवाहामध्ये येत असताना जी लोक त्यांच्याशी जोडली गेली, अचानक ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला या लोकांमध्ये तयार झालेली ती पोकळी किंवा आता मामा नाही आहेत ही भावना, खरं म्हणजे ती भरून निघणं कधीच शक्य नाही. पण तो एक आपण ज्याला म्हणतो की रेटा आला की नाही, घरातून कोणीतरी पुढे आलं पाहिजे. निश्चितपणे त्यांच्या माघारी त्यांच्यासोबत काम केलेले जे त्यांचे सहकारी होते त्या सर्वांनीच ही मागणी पुढे केली. ते गेल्यानंतर अर्थातच मकाई कारखान्याचे तुम्ही चेअरमन झालात. एक महिला म्हणून चेअरमन असणं आणि तारेवरचीच कसरत असणार, शेतकरी असतील, कामगार असतील, सभासद असतील, यांना एकत्रितपणे घेऊन आपण कसा न्याय देण्याचा प्रयत्न केला? आपल्याला काही त्यावेळेस काय अडचणी आल्या का आणि याला सामोरं कसं आपण गेलो? आपण आता सहकारी साखर कारखान्यांबद्दल बोलतोय. साधारणपणे मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा जेव्हा एखादा विलन दाखवायचा असतो तेव्हा तो कारखाना चालवणारा दाखवला जातो. इतकी वाईट प्रतिमा कारखान्यांबद्दलची आहे. पण इथं मला आवडेल ह्या निमित्तानं एक ती भावना माझी सगळ्यांच्या पुढं मांडणं. सहकारी साखर कारखाना आधीच्या काळात चालवणं आणि आता 2000च्या नंतर चालवणं, जेव्हा आम्ही हा कारखाना केला बघितला तेव्हापासून हा प्रचंड मोठा फरक आहे. धोरणांमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. म्हणजे साखरेचे भाव वाढलेले नाहीयेत,
पण ऊसाचे, तोडणी वाहतुकीचे दर हे वाढलेले आहेत. त्यावेळेला सुरुवातीला काम करत असताना ऊस कसा दिसतो इथपासूनची सुरुवात होती. कांद्याची पात आणि ऊसातला फरकही माहीत नव्हता, कारण ग्रॅज्युएशन पण माझं पूर्ण नव्हतं झालेलं आणि नवशिका ज्याला आपण म्हणतो तशीच मी होते. सुरुवातीला त्रास झाला असं म्हणता येत नाही, परंतु खूप गोष्टी माहीत नव्हत्या, कारण त्या कधी शिकल्या गेल्या नव्हत्या, कधीही करावं लागेल याची कल्पना नव्हती. पण मग हळूहळू हळूहळू सोबत सहकारी होते, ज्येष्ठ होते, माझ्या आई होत्या आणि या सर्वांनी ते ज्ञान दिलं. काही अनुभवातून शिकलो, आणखीनही शिकतोच आहोत. ही प्रोसेस आणखीनही सुरू आहे. आजही तारेवरची कसरत सुरू आहे. आपण जर पाहिलं तर राज्यातले किंबहुना देशातले म्हटलं तरी चालेल, कित्येक सहकारी साखर कारखाने चालवायला दिले जातात. कुठंतरी माझ्यासोबतच सहकारी साखर कारखाने चालवणाऱ्यांना सगळ्यांनाच ही तारेवरची कसरत करावी लागते. पण हो, ज्या वेळेला वडील होते त्यावेळेला एक विजनरीनी ती संस्था चालवणं आणि एका नवीन माणसाने ती संस्था चालवणं प्रचंड फरक होता. ते असते तर आज खूप मोठा बदल दिसला असता, जो कदाचित मी नाही घडवू शकले. ही खंत मला असेल. तुम्ही मकाई कारखान्याला चेअरमन होता, त्यावेळेस तुमचं लग्न ठरलं. पुरंदरची सोयरीक, आपल्याला पुरंदरचं सासर आणि तुमचे सासरे सुद्धा महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजयदादा कोलते आहेत. मला असा प्रश्न विचारा की आता सध्या तुमचं राजकारण, दादांचं राजकारण पाहता, तुम्ही आता भाजपमध्ये आहात आणि तुमचे मिस्टर असतील गौरव कोलते आणि विजयदादा हे पवार साहेबांच्या गटात आहेत. हे कसं बॅलन्स होतं करता आपण? अगदी खोचक प्रश्न आहे तुम्हाला. फार खोचक प्रश्न विचार. ज्यावेळी माझं लग्न ठरलं, मला पहिल्यांदा तर सांगायचं आहे की मी खूप नशीबवान आहे की मी करमाळ्याची लेक आहे. करमाळानं प्रचंड प्रेम देऊन मुलगी म्हणून मला सांभाळलं आणि मी तेवढीच नशीबवान आहे की मी पुरंदरची सून आहे. पुरंदरकरांनी सून म्हणून ज्या पद्धतीनं मला सांभाळून घेतलं आणि ज्या पद्धतीनं साथ दिली आत्तापर्यंत, म्हणजे ते खूप मोठं आहे. मला वाटतं की प्रत्येक सुनेला हे जर मिळालं तर खूपच चांगलं होईल ते. मग लग्न ठरलं तेव्हाच हा विषय अगदी क्लिअर झालेला होता की करमाळाचं राजकारण, म्हणजे आईंचाही पहिल्यापासूनचं माझ्या नेहमी सांगण्याचं हे असायचं की राजकारण वेगळं किंवा तुझं काम वेगळं आणि तुझं घर वेगळं. आणि हे सुरुवातीपासूनच त्यांनी सांगितलेलं आहे की गृहिणी म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून, आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून तुझ्या भूमिका, तू काहीही काम करत असली तरी तिथल्या तिथं त्या पद्धतीनंच त्या राहिल्या पाहिजेत आणि ती शिकवण उपयोगाला येते. पुरंदरमध्ये किंवा कोलते फॅमिलीमध्ये कधीही माझ्या कुठल्याही राजकीय भूमिकेच्या बाबतीमध्ये मला विरोध केला गेला नाही. त्याला कारण पण असे की पुरंदरचं राजकारण वेगळं आहे आणि करमाळ्याचं राजकारण पूर्णपणे वेगळं. तिथे मी राजकारणी म्हणून आणि मुलगी म्हणून जाते, परंतु पुरंदरमध्ये येत असताना मी इथली सून, इथल्या कुटुंबाची एक सदस्य म्हणून येते आणि मग ते कुठलाही पक्षाची व्यक्ती असो, कुणी असो, ती मला माझ्या घरातली वाटते. आणि राहता राहिला विषय दोन वेगवेगळ्या पक्षांचा, तर राजकारणामध्ये हे वैचारिक मतभेद जे असतात त्याच्यातून पक्ष निवडले जातात. त्यातली कुठलीही व्यक्ती एकमेकाची अगदी कडवी विरोधक नसते. त्यातल्या त्यात मी आणि गौरव किंवा मी आणि माझे सासरे आम्ही एकाच मतदारसंघामध्ये काम करत नाही. अगदी त्याच्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट कधी येत नाही. एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती सांभाळून घ्यावं लागेल असेल. आपण एकदा विधानसभेची निवडणूक लढला होता, लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. निवडून येईल अशी तुम्हाला फार मोठी खात्री होती, पण तुमच्याच जवळच्या लोकांनी तुम्हाला दगा दिला असं वाटतं? 2014ची गोष्ट आपण बोलतोय. मी 2014ला 256 मतांनी पराभूत झाले. दुर्दैव असे की त्यावेळेला 788 पोस्टल वोट्स, टपाली मतदान मोजलं गेलं नाही. त्याच्यापैकी बऱ्याच अंशी मतदान आमचं असेल असं आजही आम्हाला वाटतं. राजकारणामध्ये हारजीत ही चालू असते. त्यावेळेला पराभव झाला याचं निश्चितपणे वाईट वाटलं
निसटत्या पराभवाचं त्यापेक्षाही वाईट वाटलं. पण पुन्हा दुसरी गोष्ट अशी, आपण जे विचारलं की जवळच्याच लोकांनी दगा दिला का, तर सापेक्ष गोष्टी आहेत ह्या. कधी कधी काम करत असताना 10 पैकी 9 गोष्टी योग्य होतात, एखादी गोष्ट चुकीची होते. आणि हार जीत एका मताने काय आणि लाख मताने काय, हार असते किंवा जीत असते. कदाचित काही चुका माझ्याही झाल्या असतील, कदाचित काही लोकांना एकत्रित घेण्यामध्ये मी कमी पडली असेल, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करत गेलो. काहींनी पुन्हा येऊन आवर्जून सांगितलं पण की मी हे केलं असतं तर निश्चितपणे मी 250 मत देऊ शकले असते. पण आता जे झालं ते. मत मोजणीच्या वेळेस काही घोळ झाला होता? घोळ नाही म्हणू शकत. 788 पोस्टल मतं होती. आपल्याकडे ज्युनियर कॉलेज असतात, ज्युनियर कॉलेजचा जो प्रिन्सिपल असतो त्याचा शिक्का प्रिन्सिपलचा असतो, आणि तीच व्यक्ती 10वी पर्यंतच्या शाळेसाठी मुख्याध्यापक असते. 2 शिक्के वेगवेगळे, सही तीच, व्यक्ती तीच असते. तर तिथं तेच झालं की त्याच व्यक्तीने मुख्याध्यापकाची जिथे सही केली ती मतं, मुख्याध्यापकाचा जिथे शिक्का होता ती नाही मोजली गेली, प्रिन्सिपलचा जिथे शिक्का होता ज्युनियर कॉलेजचा ती मोजली गेली. सेम टाइम पुरंदर, भोर, इंदापूर, बार्शी या ठिकाणी ही मतं गृहीत धरली गेली मुख्याध्यापकांच्या सहींची, पण कारण की तो तिथे इक्विव्हॅलंट होता म्हणून. पण करमाळ्यामध्ये ती नाकारली गेली. अगदी तुमचा निसटता पराभव झाला. मात्र आता सध्या तुम्ही तालुक्यामध्ये फिरताय, लोकांची कामं करताय. आता सुद्धा नागरिकांच्यातून किंवा मतदारांच्यातून तुम्ही निवडणूक लढवावी असं सांगितलं जातं. काय वाटतं, तुम्ही निवडणूक लढणार आहात? आपण काम करत असताना राजकीय प्रवासामध्ये निर्णय हा फक्त आपला नसतो. कुठलाही नेता, कुठलाही प्रमुख हा त्याच्या सोबत असणाऱ्या टीम सोबत काम करत असतो. हे टीम वर्क असतं. अशा वेळी एकट्याने निर्णय घेऊन चालत नाहीत. माझ्या सहकाऱ्यांनी जोही काही निर्णय घेतला जाईल त्यांच्याकडून त्याच्यासोबत मी ठामपणे उभी असेल. अगदी आपण वडिलांच्या काळापासून आपण कामं पाहताय, तालुक्यामध्ये कामं करताय. काही वडिलांच्या काळातली कामं पूर्ण झालीत, अजूनही काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, काही अजून लोकांच्या अपेक्षा आहेत. तुमचं यावेळेच्या विधानसभेचं तुमचं विजन काय असणार आहे? 244 करमाळा मतदारसंघामधली सगळ्यात महत्त्वाची जी कमतरता आपण म्हणतो ती पाणी आणि दळणवळण आणि शिक्षण या 3 गोष्टींच्या भोवती फिरते. आरोग्य आहेच आहे, परंतु बेसिक ज्याला आपण म्हणतो आत्ताला महत्त्वाच्या या 3 गरजा आहेत. त्यापैकी पाण्याच्या बाबतीमध्ये करमाळा तालुक्यामध्ये रिटीवाडीसारखी योजना झाली पाहिजे. ती झाली तर ती फार मोठं वरदान ठरणार आहे करमाळा तालुक्यासाठी. त्याचबरोबर वडशिवडे तलाव केम पट्टा जो आहे हा भाग आणखीन पाण्याच्या शिवाय आहे. तिथपर्यंत पाणी जर पोहोचलं तर त्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तो भाग सुजलाम सुफलाम होईल. पांढऱ्यावाडीच्या तलावाच्या बाबतीतला प्रश्न असेल तो मार्गी लावला पाहिजे. या मतदारसंघामध्ये माढा तालुक्यातली 36 गावं आहेत, तर तिथला बेंदोड्यासारखा प्रश्न आहे. बेंदोड्यात पाणी आलं तर तिथलाही ड्राय भाग जो आहे तो ड्राय न भाग न राहता तो सुद्धा ओलिताखाली येईल. खूप मोठा प्रश्न मार्गी लागेल. करमाळा तालुक्यामधल्या अंतर्गत भागांमधल्या रस्त्यांची परिस्थिती या क्षणी प्रचंड बिकट आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे मी फक्त गाव ते वस्ती, वस्ती ते उपवस्ती असं नाही बोलत, तर एक प्रमुख गाव ते दुसरं प्रमुख गाव या सुद्धा रस्त्यांची दळणवळणाची अवस्था अतिशय बिकट आहे. ती सुद्धा लवकरात लवकर सोडवली गेली पाहिजे, कारण शाळेची मुलं असतील, हॉस्पिटलला जाणारे वयोवृद्ध महिला यांची आत्ताला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आत्ताला कुचंबणा होते. त्याच्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो मी आपल्याला सांगितला त्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आजही करमाळा तालुका आणि आसपास करमाळा मतदारसंघामध्ये शिक्षणाची चांगली सोय नाही आहे. खास करून मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो, कारण मुलींना हॉस्टेलला ठेवावं लागतं. पर्यायी मग बारामती, इंदापूर, भिगवण अशा ठिकाणाचा आधार घ्यावा लागतो. आरोग्यासाठी नगर, सोलापूर, पुणे इथं पेशंट्स हलवावे लागतात. या निश्चितपणे येत्या काळामध्ये या समस्या सोडवण्यासाठी भरीव काम करण्याचा माझा मानस आहे. आपण आता साखर संघावरती संचालिका म्हणून काम करताय.
सध्याची कारखानेदारी जर पाहिजे साखर कारखाना तर अडचणीच्या काळातून सगळे साखर कारखाने चाललेले आहेत. तर तुम्ही या साखर संघाच्या संचालिका म्हणून काम करताय. साखर कारखान्यांना आपण काय मदतीच्या स्वरूपामध्ये प्रयत्न म्हणजे मदत करण्याचा तुमचा मानस आहे? आपण सुरुवातीला बोलतानाच या गोष्टीचा उल्लेख झाला की काही बेसिक गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे. आत्ताला या क्षणी शासनाकडून इंधनामध्ये इथेनॉल मिसळणं आणि त्या माध्यमामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रक्कम कशी देता येईल त्यांच्या हातामध्ये हा प्रयत्न सुरू आहे. साखर कारखाने टिकायचे असतील, त्यातल्या त्यात सहकारी साखर कारखाने टिकायचे असतील तर हे गणित आम्हाला जुळवावं लागेल. जनरली एखादं उत्पादन तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि ते विकल्यानंतर येणारी मिळकत या दोन्हीमधला फरक हा फायदा असतो. या दोन्हीमधला फरक किंवा ज्याला आपण फायदा म्हणतो हा या क्षणी साखर धंद्यामधला एक क्लिष्ट मुद्दा होऊन बसलाय. त्या बाबतीमध्ये आता साखर संघ काम करतं. सोबत नाबार्ड येत आहे, NCDC येत आहे आणि नवीन काही आणखीन योजना ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून आणता येतील का? कारण आता माझ्याच तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज आदिनाथ कारखाना आहे, मकाई सहकारी साखर कारखाना आहे. ऊसाची उपलब्धता 55 लाख टन आहे. करमाळा तालुक्यामधला शेतकरी हळूहळू ऊसाच्या अडचणींमुळे केळीकडे वळला आणि मग आता पुन्हा केळीचे भाव थोडेसे पडायला सुरुवात झाली. काही लोक पुन्हा थोडीशी ऊसाकडे परत येण्याच्या मानसिकतेत आहेत. निश्चितपणे येत्या काळामध्ये काहीतरी ठोस उपाययोजना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि पर्यायी कारखान्यांसाठी करण्यासाठी आता आम्ही साखर संघाचे सर्व प्रयत्न करतो. सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रावर मुलींच्यावर महिलांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतायत. काय वाटतं तुम्हाला हे सगळं पाहून? एक फक्त सुधारणा की आपण फक्त बोलतोय महाराष्ट्रापुरतं सीमित नाही राहत. आपण पश्चिम बंगालचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल. देशभरातच जेव्हा या घटना घडतात तेव्हा फक्त एक स्त्री म्हणून नाही तर 2 मुलींची आई म्हणून खूप मोठी काळजी मला तुम्ही राहते. आणि या सगळ्याचं राजकारण करण्यापेक्षा हा पक्ष होता म्हणून हे झालं, तो पक्ष होता म्हणून ते झालं, यापेक्षा अशा वेळी अशा प्रसंगी या समाजात 50% स्त्रिया आहेत. प्रत्येक घराघरामध्ये स्त्री आहे. आणि वाईट गोष्ट अशी आहे की कुणाचं तरी अटायर कुणीतरी असे कपडे घातले म्हणून, कुणीतरी संध्याकाळी बाहेर गेलं म्हणून अशा घटना नाही आहेत ह्या. आपण घटना जर बघितलं तर 3 वर्षाच्या चिमुरड्या, 65 वर्षांच्या वयस्कर महिला, म्हणजे हे विमनस्क करणार आहे सगळं. या बाबतीमध्ये कुठेतरी दहशत बसवणाऱ्या शिक्षा जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, हा झाला कायद्याचा मुद्दा. हा तर हातात घेतलाच गेला पाहिजे आणि तो सर्व पक्षांनी मिळून घेतला पाहिजे. राजकारण न करता ऑपोनेंट असो किंवा रुलिंग पार्टी असो सगळ्यांनी एकत्रित येऊन तो केलाच पाहिजे. जर या समाजामध्ये आता नवरात्री येईल, घरात आपण देवी बसवू आणि जर समाजात स्त्री जर मोकळेपणाने वावरू शकत नसेल तर या सगळ्या गोष्टींना नाही अर्थ राहणार. दुसरी महत्वाची गोष्ट आहे संस्कारांचा विषय. आपण नेहमी मुलींना सांगतो अशी वाग, अशी राहा, सांगितलंच पाहिजे. प्रत्येकाला वागण्याची, प्रत्येकाला कुठलीही व्यक्ती असो, मुलगा असो मुलगी असो, वागण्याची संहिता सांगितलीच पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्या अस्तित्वाने आपल्या समोरच्या शेजारच्या सोबत चालणाऱ्या समाजातल्या दुसऱ्या व्यक्तीला अडचण तर होत नाहीये ना, हा सुद्धा एक संस्कार देण्याची गरज आहे. मुलींना सांगत असतानाच मुलांना सुद्धा, पुरुषांना सुद्धा हे सांगण्याची गरज आहे की स्त्री ही पूजनीय आहे आणि त्याही पलीकडे जाऊन समाजाचा एक भाग म्हणून तेवढंच मोकळेपणाने वावरण्याचा तिला सुद्धा अधिकार दिला पाहिजे. हे सुद्धा एक प्रकारचं प्रत्येक घराघरामधून हा संस्कार देण्याची आवश्यकता आहे. अगदी बरोबर आहे. आता जर पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जी कामं असतील, म्हणजे महायुतीच्या माध्यमातून वीज बिल माफी असेल, अगदी लाडक्या बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा प्रश्न असेल, तुम्ही भाजपमध्ये आहात, ही महायुतीच्या काळातली झालेली कामं नक्की येत्या विधानसभेला महायुतीला तारतील असं वाटतं आपल्याला?
ज्या वेळेला आपण योजनांबद्दल बोलतोय त्यावेळी त्यांना फक्त राजकारणापुरतं आणि मतापुरतं सीमित ठेवणं थोडंसं चुकीचं वाटतं. स्त्री हा समाजातला आणि घरातला खूप महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचदा घरांमध्ये 2 मुली असतील तर एक प्रश्न विचारला जातो की तिसरं मूल तुम्ही होऊ देणार ना, किंवा एक मुलगी असेल तर आता मुलगाच झाला पाहिजे, हे प्रेशर दिलं जातं महिलेवरती. त्याला कारण हे की स्त्री आर्थिकदृष्ट्या नेहमी आत्मनिर्भर नेहमी नसते. खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये खूप ताकदवान स्त्रिया आम्ही बघतो, त्या खुरपतात, स्वतःचा पैसा स्वतः कमवतात. पण असं जरी असलं तरी 1500 रुपये ही फक्त रक्कम नाहीये. कोणाचा स्वाभिमान हा पैशात मोजला जाऊ शकत नाही, परंतु माहेरी आलेल्या मुलीला जाण्याच्या खर्चासाठी 500 रुपये देणं हा एका आईचा फार गरजेचा भाव असतो. कधी कधी एखादं कुटुंब 1500 रुपयाच्या रेशनवरती अख्खा महिना काढू शकतो. मुलीची फीस भरली जाऊ शकते. शहरामध्ये ज्या महिला धुणी भांडी करतात आजही आपण बघा की कदाचित आपण सांगतो की मुलांना 10 वर्षापर्यंत 11 वर्षापर्यंत दूध द्या, त्या घरांमध्ये दूध नाही मिळत कारण अफोर्ड नाही करू शकत. तर हे 1500 रुपये त्या स्त्रीला स्त्रीच्या स्वतःच्या इच्छा किंवा मला दागिना करायचा आहे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, याच्यापेक्षा माझं कुटुंब, माझी मुलं आणि त्यांचं वेलबिंग हे असतं, यासाठी मदत करणारे 1500 रुपये आहेत. आपण वीज बिल माफीचा विषय काढला. याच्याकडे बघत असताना मतापेक्षा सुद्धा भारत हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती करत असताना आज एका शेतकऱ्याची 2 मुलं, 5 एकराची 2 वाटे झाले, 2.5 एकर झाले, 2.5 एकराचे 2 मुलं, 1.25 एकर झालं. आणि आज शेतकरी कुठेतरी अडचणीत आलाय. या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला वीज बिल माफीच्या माध्यमामधून थोडा काही जर दिलासा देता आला तर येत्या काळामध्ये त्याला ते उपयोगाला येईल. या भूमिकेतून ह्या योजना पुढे हे केले गेले. सत्ता हे अंतिम ध्येय मानण्यापेक्षा आज महायुती सत्ता हे माध्यम मानते लोकांना, महिलांना, शेतकऱ्यांना, विविध घटकांना मदत करण्याचं. आणि अर्थात ज्या वेळेला आपण मदतीच्या माध्यमातून जाऊ, लोकांना जर ते पसंत पडलं तर निश्चितपणे लोक आपल्यासोबत येतील अशी भावना आहे. माझा अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला, तुम्ही भाजपमध्ये आहात, संपूर्ण महाराष्ट्र फिरताय, इतर राज्यांमध्ये तुम्हाला दौरे काढावे लागतात, त्याचबरोबर तुम्ही तालुक्यामध्ये फिरताय, गाठीभेटी घेताय, मतदारांना भेटताय, महिलांचे प्रश्न समजावून घेताय. तुम्हाला याच्यातून कुटुंबाकडे भेटण्यासाठी, मुलांना भेटण्यासाठी, फिरण्यासाठी, सासू सासऱ्यांमध्ये वेळ घालण्यासाठी कसा वेळ तुम्ही मॅनेज करता? स्त्री खूप स्वयंपूर्ण असते, मल्टीटास्किंग असते आणि प्रत्येक स्त्री तेवढंच काम करते. मग ते घरातलं काम असो, ऑफिसचं काम असो, राजकीय काम असो किंवा ती एखादा उद्योगधंद्यामध्ये असणारी स्त्री असेल. निश्चितपणे काम करत असताना, बाहेर जात असताना कुटुंब ही आपली प्रत्येक महिलेची खूप मोठी ताकद आहे. म्हणजे जसं जेवणाने दिवसभराच्या कामाची शरीराला ऊर्जा मिळते, तसं मला वाटतं की स्त्रीची ऊर्जा हे तिचं कुटुंब असतं. काम करत असताना माझं कुटुंब ही माझी ऊर्जा आहे. आणि वडिलांपासून माझ्या घरामध्ये ते सुद्धा राजकारणी होते, खूप बिझी असायचे. पण आजही जे जनरली सांगतात की वडील इतके कामात असतात की वेळ देत नाही, असं कधी आठवत नाही. त्यांनी त्यांच्या कामातही तेवढा वेळ दिला आणि घरातही तेवढा. कदाचित ते बघितलेलं असल्यामुळं असेल. मी घरात वेळ देते. आठवड्यातून 2 दिवस तरी कमीत कमी माझ्या मुलींना, माझ्या घराला वेळ देण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि एक आई म्हणून अर्थात मुलांना, कुठल्याही मुलाला तुम्ही जर विचारलं की तुला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं, तो निश्चित आईच्या हातचा पदार्थ असतो. मी ठरवून प्रघातानं त्या गोष्टी करते. आम्ही सगळे सणवार एकत्र करतो आणि कुटुंब असतानाच खूप जास्त एकत्र कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. त्याच्यामुळं कामाची सुद्धा लोक जरी सोबत असतील तरी त्याचा कधी आम्हाला अडसर झालेला नाहीये. त्यामुळे ही अडचण कधी येत नाही. आपण पाहिलं की आपल्या स्टुडिओमध्ये साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल कोलते पाटील या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी आपल्याशी आज या ठिकाणी विधानसभा असेल,
महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा आता येणाऱ्या निवडणुका असतील या संदर्भामध्ये आपल्याशी त्यांनी सविस्तर अशी सडेतोड चर्चा केली. ताई, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी चर्चा केली. आपल्याला भावी वाटचालीसाठी आमच्या स्टार महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.